नमस्कार मैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये आपण उसाचा रस घेतो. त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. उन्हाळा आला की आपण जागोजागी उसाच्या रसाची गुऱ्हाळे पाहतो. आजकाल लोक अनेक प्रकारच्या फळांचे रस पितात. प्रत्येक रसाचे आपले वेगवेगळे फायदे असतात. आज आपण बोलणार आहोत उसाच्या रसाने होणारे फायद्यांबाबत. तुम्ही सगळ्यांनीच कधी ना कधी उसाचा रस नक्कीच प्यायला असेल. जास्त करून उसाच्या गुऱ्हाळात किंवा जत्रेत लोक हा रस पिताना दिसतात. या रसाने शरीराला बरेच फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला याच फायद्याची माहिती करून देणार आहोत. उसाच्या रसात पोषक तत्व मोठ्या प्रमाणात असतात. एका अभ्यासात असे कळले आहे की यात असणाऱ्या पोषण मूल्यामुळे कॅन्सर सारख्या घातक आजारात धोका टळतो. कॅन्सरच्या पेशीची वाढ उसाचा रस रोखते. पौष्टिक पेय म्हणून तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाचा रस आपली पचनशक्ती वाढवतो, त्यामुळे पचन संस्था सुरळीत होते. उन्हाळ्यात तर उसाचा रस नक्कीच प्यायला हवा. थंड पेय पिण्यापेक्षा हे एक उत्तम आणि नैसर्गिक पेय आहे, जे प्यायल्याने तुम्हाला सर्दी किंवा कफ होणार नाही. पण याची काळजी घ्या की तुम्ही उसाचा रस हा योग्य प्रमाणात पीत आहात. पोटाशी संबंधित अनेक आजार बरे करण्याचा उसाचा रस आपली मदत करतो. त्यामुळे पोट साफ होते. बद्धकोष्ठतेसारखे अनेक विकार बरे होतात. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनाही उसाचा रस प्यायला पाहिजे. उसाचा रस प्यायल्याने हृदयाशी संबंधित अनेक रोगांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. या पेयाने हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होतात. हा रस नियमित प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील धमन्याचे कार्य सुरळीत होऊन त्याच्यातील मळ बाहेर पडतो व शरीर स्वच्छ होते आणि शरीरात रक्ताचा संचार नीट होतो. उसाच्या रसाने शरीराला थंडावा मिळतो व शरीरात द्रवाचे प्रमाण वाढते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर उसाचा रस नक्की प्या. त्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून येईल व किडनी स्टोन सारख्या आजारापासून तुम्ही देखील वाचू शकता. लहान मुलांसाठी तर हे उत्तम पेय आहे. उन्हाळा आला की आपल्या मुलांना उसाचा रस नक्की पाजा. याने त्यांच्या शरीरातील थंडावा निर्माण होईल व पोषण तत्वेही शरीराला मिळतील. उन्हाळ्याच्या दिवसात उसाचा रस प्यायल्याने शरीर पूर्ण दिवस हायड्रेट राहते. उसाचा रस प्यायल्याने दिवसभरातील पाण्याची कमतरता पूर्ण करता येते. डिहायड्रेशनमुळे जाणवणाऱ्या समस्याही कमी होतात. उसाच्या रसात व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम यासारखी पोषण तत्वे असतात. ही पोषक तत्व इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवतात. रिकाम्या पोटी उसाचा रस प्यायल्याने संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. उसाच्या रसामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज तुम्हाला एनर्जी प्रदान करते. रिकाम्या पोटी उसाचा रस प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते. अनियमित खाणं पिणे आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना पोटाच्या समस्या उद्भवतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. उसाच्या रसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. रिकाम्या पोटी उसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रण राहण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला जातो. सकाळी रिकाम्या पोटी उसाचा रस प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्याने किडनीचे आरोग्य चांगले राहते. उसाचा रस हा नैसर्गिक ऊर्जादायी पेय आहे. त्यामुळे ग्लुकोज किंवा सुक्रोज सारखे नैसर्गिक साखर घटक असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा कमी करण्यास तो मदत करतो. उसाच्या रसात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहन यासारखी खनिजे आढळतात. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते. काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट त्यात असतात, जे पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यास सहाय्य करतात. आम्लपित्त किंवा उष्माघाताच्या वेळी मर्यादित प्रमाणातील उसाचा रस उपयोगी ठरतो. उसाचा रस स्किनसाठीही फार चांगला असतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि B6 स्किनला हेल्दी ठेवण्यास मदत करते. उसाच्या रसात अँटी एजिंग गुण असतात, जे तुम्हाला वाढत्या वयातही तारुण्य जपण्यास मदत करतात. उसाच्या रसात तुम्हाला सशक्त ठेवण्याची क्षमता असते. यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि आयर्न असते, जे शरीराला विविध भागांसाठी फार फायद्याचे ठरते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे उसाच्या रसाचे फायदे आहेत. उसाचा रस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक
आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.